कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं 62व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी इथं खरेदी केलेल्या 18 एकर जागेमधील 6.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळमार्फत 6.5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला असून या प्रकल्पामुळे गोकुळची वीज बिलामध्ये अंदाजे 6 कोटी रुपये बचत होणार असल्याचं सांगितलं। गोकुळमार्फत उभारणी करण्यात आलेला 6.5 मेगावॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे। हे काम देशात पहिल्यांदाच गोकुळ सारख्या एका सहकारी संस्थेने केलंय। हा सहकारातील पहिला प्रकल्प असून गोकुळ अमूलपेक्षा मोठा व्हावा यासाठी असे प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना करमाळाचे आमदार नारायण पाटील यांनी गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ असून गोकुळच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला सहकार्य करू अशी ग्वाही दिली। संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे संघाच्या वार्षिक खर्चामध्ये मोठी बचत होणार असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाला गोकुळचे सर्व संचालक आणि करमाळा परिसरातील मान्यवर उपस्थित होते।